नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एवीके स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय म्हणजेच पोलीस भरतीचा दिनांक 2/4/2023 साली झालेला आपला पेपर सुरू आहे। तर या पेपरचा या अगोदर आपण पहिला भाग पाहिला होता, ज्यामध्ये आपण त्याचे सुरुवातीचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न कव्हर केलेले आहेत, ते देखील तुम्ही पाहून घ्या। तर त्याच पेपरचा आज आपण पुढचा भाग पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित कव्हर करणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूया आजच्या या आपल्या भाग 2 मधील प्रश्न पहिला। तर 25 पर्यंत आपण काल प्रश्न पाहिले होते। तर प्रश्न क्रमांक 26 म्हणजे आजच्या व्हिडिओमधील प्रश्न पहिला। तर इथे काय दिलेलं आहे, रा यो शग ध दूर कर ग या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्यातील मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते। म्हणजे ह्या शब्दांपासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे। तर इथे एकूण 7 शब्द आहेत, म्हणजे मधला जो शब्द येईल तो 4 नंबरला येईल आणि त्याच्या उजवीकडील दुसरे अक्षर म्हणजे 4च्या पुढचे अक्षर काय असणार आहे, 6वं, म्हणजे 6व्या क्रमांकाचं अक्षर त्या शब्दामध्ये आपल्याला इथे शोधायचं आहे। तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर यापासून तर आता कोणता शब्द तयार होतो मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो। तर दुग्ध शर्करा योग असा हा यामधून शब्द तयार होतो। काय, दुग्ध शर्करा योग। तर आता इथे तुम्ही पाहू शकता दुग्ध शर्करा योग। तर इथे मधला शब्द 4 नंबरचा शर्क म्हणजे क आहे आणि त्याच्या उजवीकडे दुसरा म्हणजे रा आणि यो, म्हणजे हे जे आहे तर ते यो जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे। म्हणजे उजवीकडील मधल्या शब्दाच्या उजवीकडे दुसरे अक्षर म्हणजे दुग्ध शर्करा योग यातलं जे 6व्या क्रमांकाचं अक्षर आहे तर ते यो येतं, तेच आपलं आन्सर असणार आहे। तर इथे दुग्ध शर्करा योग जो आहे तर हे योग म्हणजे काय, मुहूर्त वगैरे आहे ना त्याच्याशी संबंधित आहे। ते योगासनामधला योग नाही, तर मुहूर्त जे असतात वेगवेगळे त्यामधला हा योग आहे। योग तुम्ही पाहिला असेल, म्हणजेच दुग्ध शर्करा योग यासारखे असे जे वेगवेगळे योग असतात त्यातलाच हा एक प्रकार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 27। तर आता इथे काय दिलेलं आपल्याला, विजय तेंडुलकर यांचं फुलपाखरू हे म्हणजे प्रसिद्ध आहे त्यांचं काव्यसंग्रह। तर मोरपिसे जो आहे तर तो कोणाचा प्रसिद्ध आहे, तर मोरपिसे कोणाचा आहे तर तो अनंत काणेकर यांचा आहे। कोणाचा, अनंत काणेकर। म्हणजे इथे प्रश्नचिन्ह जागी काय आलं पाहिजे, अनंत काणेकर। म्हणजे विजय तेंडुलकरांचं फुलपाखरू आहे तर मोरपिसे जे आहे तर ते अनंत काणेकर यांचं आहे। ऑप्शन सी जे आहे तर आपलं त्याचं योग्य आन्सर असणार आहे। पुढे प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 28। एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या अमरच्या उजवीकडे 7व्या क्रमांकावर अजय आहे। म्हणजे अजय असून असं दिलेलं आहे आपल्याला। अजयच्या डावीकडे 12व्या क्रमांकावर राकेश उभा आहे, तर त्या रांगेत सर्वात कमी किती मुले उभी आहेत। म्हणजे रांगेत कमीत कमी किती मुले उभे आहेत आपल्याला इथे शोधायचं आहे। तर आपल्याला काय दिले, एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या अमरच्या, तर अमरला आपण ए मानूया, तर तो कुठे आहे, मध्यभागी आहे, मग इथं आपण पॉईंट करूया। तर अमर हा मध्यभागी आहे, तर त्याच्या उजवीकडे 7व्या क्रमांकावर अजय आहे। इथून जर उजवीकडे आपण गेलो तर कितव्या, 7व्या क्रमांकावर अजय, म्हणजे इथे अमरच्या 7व्या क्रमांकावर उजवीकडे कोण आहे तर इथे अजय आहे। अजयला आपण इंग्लिशमधलं अ लिहूया। तर अजय उजव्या क्रमांकावर 7व्या क्रमांकावर आहे आणि अजयपासून डावीकडे 12व्या क्रमांकावर राकेश आहे। म्हणजे अजयच्या डावीकडे एकूण 12व्या क्रमांकावर कोण आहे तर राकेश आहे। तर आता इथे आपल्याला राकेशची काढायची गरजच नाही, कारण आपल्याला काय विचारलंय, मध्यभागी जो आहे तर त्याचं आपल्याला इथे म्हणजे त्याच्यावरून आपण उत्तर काढू शकतो। मध्यभागी आपल्याला अमर दिलेला आहे आणि त्याच्या उजवीकडे अजय आहे। अजय कितव्या क्रमांकावर, 7व्या क्रमांकावर आहे। म्हणजे अमरच्या इकडे उजवीकडे 7 असणार आहेत, कारण तो मध्यभागी आहे, आणि डावीकडे पण किती असणार आहेत, मग 7 असणार आहेत। इकडे तुम्हाला हे पुढचं त्यांनी फसवण्यासाठी दिलेलं आहे, त्याच्या उजवीकडे 7 आणि डावीकडे 7, कारण अमर जो आहे तर तो मध्ये आहे। हे 7 आणि 7 14 आणि अमर एक कितवा झाला, 15वा। म्हणजे बाकी तुम्हाला काही बघायची गरज नाही, पहिल्या 2 ओळीतच उत्तर निघते। हे डावीकडे 12व्या क्रमांकावर आहे याचं काही तुम्हाला स्पष्टीकरण घ्यायची गरज नाही। तर इथे एकूण रांगेत मुले किती झाली, डावीकडे 7 अमरच्या आणि उजवीकडे 7 आणि अमर एक, एकूण 15 जे आहेत तर त्या रांगेत कमीत कमी मुले उभे आहेत असं आपण म्हणू शकतो। म्हणून ऑप्शन डी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 29। तर काय दिलं आपल्याला इथे,
अतुल नैऋत्य दिशेला तोंड करून उभा होता. म्हणजे अतुल जो आहे तर तो कुठे नैऋत्य दिशेला तोंड करून उभा आहे. तर आता इथे कुठे तर आपण अतुल घेऊया इथे. तर इथे अतुल आहे आणि त्याचं तोंड कुठे आहे तर नैऋत्य दिशेला आहे. म्हणजे या दिशेला त्याचं तोंड आहे असं आपण इथे घेऊया. पुढे काय दिलं आहे आपल्याला, समोरून आलेला अरुण. म्हणजे अतुलच्या समोरून अरुण येत आहे. म्हणजे अरुण जो आहे तर तो इकडून येत आहे अतुलच्या समोरून. म्हणजे इकडून अतुल येत आहे असा. अतुलच्या समोर आलेला अरुण. तर आता अरुणची दिशा मग इकडची येणार त्याच्या विरुद्धची. म्हणजे इकडे त्याच्या समोरून तो येत आहे अरुण. म्हणजे अरुणची दिशा इकडे झाली या ठिकाणी. तर आता तो काय केला, समोरून आलेला अरुण 2 वेळा स्वतःच्या उजव्या बाजूला काटकोनात वळला. म्हणजे त्याची दिशा सध्याला इकडे आहे. 2 वेळेस तो काटकोनात वळला म्हणजे पहिल्यांदा इकडे येईल आणि नंतर त्याची दिशा कोणती येणार आहे, इकडे येणार आहे. म्हणजे 2 वेळेस तो जो आहे तर तो काटकोनात वळलेला आहे. पहिल्यांदा इकडे आणि नंतर इकडे. म्हणजे सध्याला त्याचं तोंड कुठं आलं तर ते नैऋत्येला आलेलं आहे सध्याला. कोणाचं, अरुणचं. तर त्याच्या डाव्या हातालगतची दिशा कोणती, तर आता त्याचं तोंड जे आहे अरुणचं तर ते कुठं आलेलं आहे तर इकडे आलेलं आहे. तर त्याचा डावा हात कुठे असणार आहे तर या साईडला असणार आहे. तर ह्या साईडची दिशा आपल्याला विचारली आहे. तर कोणती असते तिकडे, तर ती आग्नेय दिशा असते. तर इथे ऑप्शन ए मध्ये आपल्याला दिसत आहे. तर त्याचं जी सध्या डाव्या हाताची दिशा आहे तर ती कोणत्या दिशेला असणार आहे तर ती आग्नेय दिशेला असणार आहे. म्हणून ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 30. तर आता इथे एक संख्या मालिका दिलेली आहे 24, 39, 416, 525. तर इथे अगदी सिंपल आहे. तर इथे आता ह्या मुलाने कोणी सोडवलं त्याने डिफरन्स घेतलेला आहे. तर डिफरन्स घ्यायची काय गरज नाही. इथे 2चा वर्ग दिलेला आहे 4. त्याप्रमाणे पुढे 3चा वर्ग 9 दिलेला. 3चा वर्ग इथे 9 दिलेला आहे. 4चा 16, 5चा 25. मग पुढे काय असणार आहे 6चा 36. म्हणजे 636 असणार आहे. ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 31. तर इथे देखील संख्या मालिका आहे. तर इथे काय दिलेलं आहे 30, 42, 56, 72. तर आता इथे आपल्याला डिफरन्स घ्यावा लागणार आहे. 30 आणि 42 मध्ये 12चा डिफरन्स आहे. 42 आणि 56 मध्ये 14चा डिफरन्स आहे. त्याप्रमाणे 56 आणि 72 यामध्ये 16चा डिफरन्स आहे. म्हणजे इथे डिफरन्स 2च्या फरकाने वाढत चालला आहे. म्हणजे 16 अधिक 2 जर केलं तर किती येणार, 18 येणार. म्हणजे 72 आणि 18 किती येतं तर ते 90 येतं. म्हणजे इथे प्रश्नचिन्हा जागी काय यायला पाहिजे तर 90 ही संख्या यायला पाहिजे. म्हणून ऑप्शन ए जे आहे तर याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 32. तर काय दिलं आहे आपल्याला इथे, एका संख्येची 9 पट व 5 पट यातील फरक 96 आहे तर ती संख्या कोणती. म्हणजे कोणती तरी संख्या आहे त्याची 9 पट व 5 पट यातील फरक जो आहे तर तो 96 दिलेला आहे. तर ती संख्या कोणती आहे ती आपल्याला काढायचं आहे. तर आता इथे काय करायचं आहे, ती संख्या काढायची म्हणून एक संख्या जी आहे तर ती काढायची, ती x मानायची. आता तिची 9 पट किती होणार आहे 9x आणि तिची 5 पट किती होणार आहे 5x. आणि यातील फरक किती आहे ज्या 9 पटी आणि 5 पटीमधील तर तो 96 आहे. म्हणजे 9x वजा 5x बरोबर 96 असं आपण लिहू शकतो. 9 मधून 5 गेले किती राहिले 4x. 4x बरोबर हे 96. आता हे x 4ला गुणाकारात आहे. मग 4 तिकडे गेल्यावर काय होणार आहे 96ला भागाकारात जाईल. x बरोबर 96 भागिले 4. 4 एके 4, 24 चौक 96. x ची किंमत काय आली आपल्याला 24 आली आहे. म्हणजे ती संख्या कोणती असणार आहे तर ती 24 ही संख्या असेल. तर इथे 24 कशामध्ये दिलेलं आहे, ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 33. एका काटकोन त्रिकोणाची उंची 5 सेंटीमीटर आहे व त्याचा पाया 12 सेंटीमीटर आहे. तर त्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती. म्हणजे इथे आपल्या काटकोन त्रिकोणाची उंची आणि त्याचा पाया दिलेला आहे. तर त्याचा आपल्याला कर्ण काढायचा आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर आपल्याला काय काय दिलेलं आहे, तर आता काटकोन त्रिकोण दिलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. तर हा आपण काटकोन त्रिकोण घेतलेला आहे. त्यामध्ये इथे एक बाजू जी आहे तर त्याची उंची 5 सेंटीमीटर दिलेली आहे आणि त्याच्या पाया जो आहे तर तो 12 सेंटीमीटर दिलेला आहे. तर कर्ण काढायचा त्याला आपण इथे x मानूया आणि या त्रिकोणाला नाव देऊया ABC. तर आता त्रिकोण ABC मध्ये काटकोन त्रिकोण असल्यामुळे आपण पायथागोरस प्रमेय वापरतो. म्हणजे पायथागोरस प्रमेयानुसार आपण काय म्हणू शकतो, कर्ण वर्ग म्हणजे AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. तर AC म्हणजे कर्ण आपण x मानला आहे. x वर्ग बरोबर हा 5चा वर्ग अधिक हा 12चा वर्ग. 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144. दोघांची बेरीज किती येते 169. 169 कशाचा वर्ग आहे तर तो 13चा आहे. म्हणजे x ही किंमत मिळाली आपल्याला. म्हणजे x आपण काय मानलेला होता, कर्ण मानलेला होता. कर्णाची लांबी किती असणार आहे तर ती 13 सेंटीमीटर असेल. म्हणजेच
तर 13 सेंटीमीटर हे आपल्याला ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे, त्याचं आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 34. तर काय दिलं आहे आपल्याला इथे, गोपाळने 15,000 रुपये रक्कम द से 12% दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली, तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागले. म्हणजे आपल्याला इथे सरळ व्याज काढायचं आहे. आपल्याला मुद्दल दिले, दर दिला आहे आणि मुदत दिलेली आहे, त्यावरून सरळ व्याज काढायचं आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे आपण लिहूया. तर गोपाळने काय केले, मुद्दल किती आहे, 15,000 रुपये दिलेली आहे. एकूण रक्कम जी आहे, म्हणजे एकूण रक्कम 15,000 दिली आहे. दसे त्याने किती दराने गुंतवलेली आहे, 12% दराने, आणि मुदत जी आहे तर ती 5 वर्ष, म्हणजे व्याजावर घेतलेली आहे त्याने 12% दराने 5 वर्षासाठी व्याजाने घेतलेले आहेत 15,000. तर त्यावरून आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे. सरळ व्याज बरोबर काय असतं, मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. मुद्दल त्याने घेतले 15, दर आहे 12%, 5 वर्षासाठी घेतलेली आहे म्हणून 5 भागिले 100. म्हणजे इथे काय लिहू शकतो आपण, हे 2 शून्याला हे 2 शून्य गेले, राहिलं काय 12 पंचे हे 60 आणि हे इकडे 150. आता 15% किती, 90, आणि 90 वर 2 शून्य म्हणजे किती, 9,000. सरळ व्याज किती असणार आहे तर त्याचं गोपाळचं, तर ते 9,000 रुपये त्याला सरळ व्याज द्यावं लागणार आहे 5 वर्षानंतर. म्हणजे आपलं आन्सर काय असेल तर 9,000 जे आहे तर ते आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 35. तर इथे तुम्ही पाहू शकता काय दिलेलं आहे आपल्याला इथे, विशालपेक्षा अक्षय 125 दिवसांनी लहान आहे. म्हणजे अक्षय जो आहे तर तो लहान दिलेला आहे आणि विशाल मोठा दिलेला आहे. जर अक्षयचा जन्म 13 ऑगस्ट शनिवारी रोजी झाला असेल तर विशालचा जन्म कोणत्या दिवशी झाला असेल. तर विशालच्या जन्माची तारीख काढायची आणि विशाल जो आहे तर तो अक्षयपेक्षा मोठा आहे असं दिले. तर आता इथे पहिल्यांदा तुम्ही पर्याय पाहून घ्या. तर इथे तुम्हाला इथे रविवार दिसतोय, शनिवार दिसतोय, शुक्रवार दिसतोय, गुरुवार दिसतोय. तर इथे तुम्हाला तारखेशी काही घेणं देणं नाही. आपल्याला 4 वार वेगळे दिलेत, आपल्याला फक्त वार जर काढला तर आन्सर मिळून जाईल. तुम्ही तारीखशी ते फक्त तुम्हाला वेळ घालण्यासाठी इथे पर्यायामध्ये दिलेलं आहे. फक्त इथे वार कोणता येतोय आपल्याला काढावं लागेल अगोदर. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे, अक्षयचा जन्म दिलेला आहे 13 ऑगस्ट आणि शनिवारी झाला असं दिलेलं आहे. अक्षय जो आहे तर तो विशालपेक्षा काय 125 दिवसांनी लहान आहे, म्हणजे विशाल मोठा आहे, 125 दिवसांनी लहान आहे. मग त्याला आपण काय 7ने भागतो, जेवढ्या दिवसाचा फरक आहे त्याला 125 भागिले 7 जर केलं तर ते 17.6/7 येतं. म्हणजे 6 जे आहे तर ती बाकी उरते. आता इथे बाकी उरते. आता इतर गणितामध्ये आपण काय करतो, 6 दिवस जे आहे जेवढी उरते तेवढे आपण काय करतो पुढे जातो. पण इथे मोठा कोण आहे, विशाल आहे, तो अगोदर जन्माला आहे म्हणून आपण 6 दिवस अगोदर जाणार. 6 दिवस जो आहे तर ते शनिवारच्या अगोदर जातो किंवा 1 दिवस पुढे जातो. म्हणजे 6 दिवस जर मागे गेले किंवा 1 दिवस जर आपण शनिवारच्या पुढे गेलो किंवा 6 दिवस मागे आलो तर काय येणार आहे, तर तो शनिवार प्लस 1 किंवा मागे 6 केलं तर रविवार येणार आहे. रविवारी जो आहे तर तो विशालचा जन्म झालेला असणार आहे त्याच्या 6 दिवस अगोदर. म्हणजे तिथे आता रविवारचा ऑप्शन एकच आहे म्हणून आपल्याला बाकी तारीखची काय गरज नाही. तरी पण तिथे 10 एप्रिल त्यांनी दिलेला आहे. 10 एप्रिल रविवारी विशालचा जन्म झाला असेल. म्हणजेच कारण मुलं जे आहेत तर ते 9 एप्रिल आहे का 10 एप्रिल आहे का यामध्ये शोधत बसतात, पण इथे वार तुम्हाला इथे वेगवेगळे दिलेत म्हणून डायरेक्ट वारच काढायचं व आन्सर तुम्हाला मिळून जाईल. ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे 10 एप्रिल रविवारी. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 36. एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो. म्हणजे एका सेकंदात तो भोवरा स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो, तर तो 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल. तर आता एका सेकंदात म्हणजे आपल्याला हे सर्व जे आहे तर मिनिट जे आहे तर ते सेकंदामध्ये रूपांतरित करावं लागेल. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे, एक भोवरा 1 सेकंदात 6 फेऱ्या मारतो, तर 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर 1 मिनिट म्हणजे किती, 60 सेकंद, आणि वर किती सेकंद दिलेत, 15 सेकंद, म्हणजे एकूण किती सेकंद झाली, 75 सेकंद. तर आता एकूण फेऱ्या किती होणार आहेत, मग एकूण सेकंद गुणुले त्याच्या एका सेकंदात होणाऱ्या फेऱ्या 6, तर एकूण सेकंद आहेत 75, 75 गुणुले 6 म्हणजे हे जर केलं तर किती येतं, 450. म्हणजे तो भोवरा जो आहे तर तो 1 मिनिट 15 सेकंदात एकूण 450 फेऱ्या मारेल. म्हणजेच तर कशामध्ये दिलं हे, ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे. तर तो 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल, तर तो 450 इतक्या फेऱ्या मारेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 37. एका व्यक्तीने 2250 रुपयाचे कर्ज 5 हप्त्यात फेडले,
प्रत्येक हप्ता हा मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त होता, तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता हे आपल्याला इथे आता शोधायचं आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला काय काय दिले ते एकूण कर्ज त्याने कितीच घेतले, 2250 रुपयेच घेतले आणि ते 5 हप्त्यात फेडलेलं आहे. अजून काय सांगितले, प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा किती होता, 50 रुपयांनी जास्त होता. म्हणजे आता इथे सुरुवातीचा हप्ता जो आहे तर तो आपण काय करूया, एक्स मानूया. तोच सुरुवातीचा हप्ता आपल्याला काढायचा आहे. तर समजा पहिला हप्ता आपण एक्स मानला. आता दरवेळेस हप्ता काय 50ने वाढ होते. मग दुसरा हप्ता काय होणार आहे, एक्स अधिक 50. परत तिसरा हप्ता त्यामध्ये 50 ॲड, एक्स अधिक 100. परत चौथा हप्ता एक्स अधिक 150 आणि पाचवा परत त्यामध्ये 50 ॲड, एक्स अधिक 200. म्हणजे हे असे एकूण त्याचे 5 हप्ते झाले. म्हणजे हे 5 हप्त्यांची बेरीज किती आहे, 2250 आहे असं आपण लिहू शकतो. म्हणजे एक्स अधिक 50 अधिक एक्स अधिक 100 अधिक एक्स अधिक 150 आणि अधिक एक्स अधिक 200. मग एकूण 5 हप्त्यांची बेरीज किती आहे, हे 2250 दिलेली आहे. हे 5 वेळेस एक्स आहे म्हणून हे 5 एक्स आणि हे सर्वांची जर बेरीज केली तर ती किती येते, 500 येते. 5 एक्स अधिक 500 बरोबर 2250. तर आता हे 500 इकडे अधिक आहे तिकडे वजा होणार आहे. 5 एक्स बरोबर 2250 वजा आहे 500. 2250 मधून 500 गेले, राहिले 1750. म्हणजे 5 एक्स बरोबर 1750. आता हे 5 इकडे गुणाकारात आहे तिकडे जाऊन भागाकारात जाईल. म्हणजे एक्स बरोबर 1750 भागिले 5. 5 एके 5 25 7 75 असे, सॉरी 35 7 75 असे म्हणजे आणि वरचा 0 म्हणजे किती येतं, 350. म्हणजे एक्सची किंमत आपल्याला आली 350. म्हणजे पहिला हप्ता कितीचा असणार आहे, तर तो 350 रुपयाचा असणार आहे. हेच आपलं योग्य आन्सर असेल. तर 350 आपल्या इथे ऑप्शन ए मध्ये दिसत आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 38. वडील आणि मुलाच्या वयाची सरासरी 40 वर्षे आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13:3 असल्यास वडिलांचे वय किती असेल. तर आता इथे दोघांच्या वयाची सरासरी दिलेली आहे आणि दोघांचं गुणोत्तर दिलेलं आहे. तर त्यावरून आपल्याला वडिलांचं वय काढायचं आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर काय दिले, वडील व मुलगा दोघांच्या वयाची सरासरी किती दिलेली आहे आपल्याला इथे, 40 वर्षे दिलेली आहे. आता दोघांच्या वयाची सरासरी जर 40 असेल, मग दोघांच्या वयाची बेरीज काय असणार आहे, सरासरी गुणवले दोघे आहेत म्हणून 2. म्हणजे 40 गुणवले 2 म्हणजे किती, 80 वर्षीची आहे. तर ती वडील आणि मुलगा यांच्या दोघांच्या वयाची बेरीज असेल. अजून काय दिलं आहे आपल्याला, दोघांच्या वयाचे गुणोत्तर दिलेलं आहे. किती दिलेलं आहे, वडिलांचं आणि मुलाचं 13:3 दिलेलं आहे. तर ते जर आपण एक्स प्रमाणात मानलं तर मग वडिलांचं वय काय होणार आहे, 13x व मुलाचे वय काय होणार आहे, तर ते 3x होईल. म्हणजे हे 13x वडील, मुलगा 3x आणि दोघांच्या वयाची बेरीज किती आहे, 80. म्हणजे असं आपण लिहू शकतो की 13x अधिक 3x बरोबर 80. 13 आणि 3 किती, 16. 16x बरोबर हे 80. आता हे 16 जे आहे तर तिकडे इकडे गुणाकारात आहे तिकडे भागाकारात जाईल. x बरोबर 80 भागिले 16. 16 एके 16, 16 पंचे 80. म्हणजे x बरोबर किती मिळालं आपल्याला, x बरोबर 5 मिळालं. मग वडिलांचं वय काय आहे, तर 13x आहे. म्हणजे 13x म्हणजे 13 गुणवले 5. 13 पाचे किती येईल, 65 येईल. मुलाचं विचारलं असं तर 5 त्रिक 15 येईल. म्हणजे 65 आणि 15 किती आलं, हे ते 80 आलं. म्हणजे आपल्याला वडिलांचं विचारलेलं म्हणून ते आपलं आन्सर असेल 65. तर 65 जे आहे तर तिथे ऑप्शन डी मध्ये आपल्याला दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 39. तर आता इथे ॲनॉलॉजी दिलेली आहे आपल्याला. काय दिलेलं आहे, वर्तुळाला जसा परिघ असतो, म्हणजे वर्तुळाचा जसा आपण परिघ काढतो तसा आयताचा काय काढतो. तर आता आयताचा काय काढतो आपण, वर्तुळाचा जसा परिघ काढतो तसा आयताचं काय काढतो आपण, परिमिती काढतो. तर इथे ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे, वर्तुळाचा जसा परिघ तशी आयताची परिमिती. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 40. तर हा दिशेवर आधारित हा प्रश्न आहे, तुम्ही इथे पाहू शकता. काय दिलं आहे आपल्याला इथे, लता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. म्हणजे लता जी आहे तर ती पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. म्हणजे असं आपण घेऊया. म्हणजे लताच तोंड इकडे आहे, पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. जर ती उजवीकडे काटकोनात 10 वेळा वळली तर तिचे तोंड आता कोणत्या दिशेला येईल. बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर उजवीकडे 1, उजवीकडे 1, उजवीकडे 2, परत उजवीकडे 3 आणि उजवीकडे 4दा वळल्यास तर ती आहे त्या दिशेला तिचं तोंड येतं. मग 4दा वळल्यास आहे त्या दिशेला येतं. मग आपल्याला कितीदा सांगितले, 10 वेळेस ती काटकोनात वळली.
4 4 परत 8 वेळेस जेव्हा ते येणार आहे तेव्हा तिचं तोंड कुठे असणार आहे, तर ते याच दिशेला तोंड असणार आहे सध्या 8 वेळेस. 9वा आणि 10वा म्हणजे परत जर ती अजून काटकोनात वळली, परत हे 9वा आणि इकडे 10वा, म्हणजे ती कोणत्या दिशेला येणार आहे, तर ती आता पश्चिमेला येणार आहे. मग पश्चिमेला तिचं तोंड येणार आहे. ती 10 वेळा जर काटकोनात वळली तर, कारण 4 वेळेस वळल्यास तिचं हाय त्या दिशेला तोंड येतं. मग आपल्याला 10 वेळेस विचारले, म्हणून 10 वेळेस जर ती वळली तर तिचे तोंड जे आहे तर ते तिच्या विरुद्ध दिशेला जाईल, म्हणजे पश्चिम दिशेला जाईल. तर पश्चिम दिशा इथे आपल्याला कशामध्ये दिलेलं आहे, तर ते ऑप्शन ए मध्येच दिलेलं आहे. तर तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर आता ती कोणत्या दिशेला आहे तिचं तोंड, तर ते पश्चिम दिशेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41. एका फोटोकडे बघत रमेश म्हणाला, मला कोणी भाऊ किंवा बहीण नाही. म्हणजे रमेश हा एकुलता एक आहे, पण या मुलाचे वडील हे माझ्या वडिलांचा मुलगा आहे. तर रमेशच्या हातात कोणाचा फोटो आहे. तर आता ह्या फोटोत एका बघून रमेश काय म्हणतोय, या मुलाचे वडील, ज्या फोटोतल्या मुलाचे वडील माझ्या वडिलांचा मुलगा. माझ्या वडिलांचा मुलगा म्हणजे काय, आपण स्वतः, म्हणजे रमेश स्वतःच होणार आहे. त्याला भाऊ किंवा बहीण नाही, म्हणजे एकुलता एक तो त्याच्या वडिलांचा मुलगा आहे. म्हणजे ह्या फोटोमधील जे त्या मुलाचे वडील आहेत तर ते माझ्या वडिलांचा मुलगा म्हणजे मीच आहे. फोटो कोणाचा आहे, तर त्या रमेशच्या मुलाचा असणार आहे. म्हणजे इथे रमेशचा मुलगा हे ऑप्शन आपल्याला बी मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे, कारण तो फोटोत बघून म्हणतोय ह्या मुलाचा वडील माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. म्हणजे तो रमेश स्वतःचा आहे, पण तो फोटोमध्ये जो आहे तर तो रमेशचा मुलगा असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 42. तर हा सर्वात अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्हाला काय नाही, फक्त पर्याय इथे बघायचे आहेत. तर काय करायचं आहे, इथे पॉईंटच्या पुढे एक घर आहे, इथे 2 घरे आहेत आणि इथे 3 घरे आहेत. 3 आणि 2 5 आणि किती, एकूण किती घरे आहेत इथे, पॉईंटच्या पुढे 6 घरे आहेत. म्हणजे ह्या सर्वांचा गुणाकार किती काय ना, फक्त पॉईंटच्या पुढे 6 घरे आहेत तो पर्याय मोजायचा. त्याचे ए मध्ये जर तुम्ही पाहिलं तर पॉईंटच्या पुढे 4 0 आणि 27, म्हणजे इथे हे जे ए जे आहे तर तेच त्याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे तुम्हाला बघायची सुद्धा गरज नाही, कारण पॉईंटच्या पुढे तुम्हाला इथे 5 घरे दिसत आहेत, इथे 4 दिसत आहेत, इथे 3 दिसत आहेत. कारण पॉईंटच्या पुढे एकूण किती घरे आले पाहिजेत, 6 आले पाहिजेत. त्याचा पर्याय एकच आहे, म्हणून हे शॉर्टमध्ये वेळ न घालवता आपण आन्सर काढू शकतो. ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 43. खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल. तर वाक्य काय दिलं आपल्याला, किती भयानक वाडा आहे हा. म्हणजे इथे काय, आपण वाड्याला बघून आपण घाबरतो ना, भयानक वाडा असेल तर तेव्हा आपल्या भावना ज्या आहेत तर अचानकपणे आपल्या तोंडातून बाहेर पडतात, तेव्हा आपण काय वापरतो, उद्गारवाचक चिन्ह वापरतो. किती भयानक वाडा आहे हा, तर इथे शेवटी जे आहे तर ते उद्गारवाचक चिन्ह येणार आहे इथे. तेच आपलं आन्सर असेल ऑप्शन बी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 44. गंगा, सिंधू, चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत. तर आता गंगा, सिंधू, चंद्रभागा हे काय आहेत, तर ती नद्यांची नावे आहेत किंवा एका मुलीची नावे सुद्धा आपण म्हणू शकतो. तर आता हे कशा आहेत, पण विशेष नाव आहेत. कारण गंगा हे काय झालं, सामान्य नाम झालं, त्यामधले नद्या हे सामान्य नाम झालं, त्यामध्ये गंगा, सिंधू, चंद्रभागा हे तिन्ही येतात. म्हणून हे कसले झाले, तर विशेष नामांचे प्रकार आहेत. म्हणून ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 45. काय दिले आपल्याला इथे, 2 संख्यांची बेरीज 12 आहे आणि त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज 80 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती. तर हे 2 पर्याय बघून सुद्धा तुम्ही डायरेक्ट ॲज अ आन्सर काढू शकता, पण ट्रॅडिशनल मेथड तुम्हाला मी सांगतो कसं काढायचं ते. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला काय दिलेलं आहे, 2 संख्यांची बेरीज किती दिलेली आहे, 12 आहे. मग आता इथे काय करायचं, आता 2 संख्या आपल्याला माहीत नाहीत, मग पहिली संख्या काय करायची, x मानायची, आणि दुसरी संख्या काय होणार आहे, दोघांची बेरीज 12 असेल तर दुसरी 12 वजा x होणार आहे. अजून काय दिले, दोघींच्या वर्गाची बेरीज आपल्याला 80 दिलेली आहे. म्हणजे असं आपण म्हणू शकतो, पहिली संख्या काय, x वर्ग, आणि दुसरी संख्या काय, 12 वजा x, म्हणजे हे कंसामध्ये येणार त्याचा वर्ग, दोघांच्या वर्गाची बेरीज 80. तर x वर्गाला x वर्ग हे आता a वजा b कंसाचं वर्ग सूत्र वापरायचं. तर काय असतं, a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग, म्हणजे a म्हणजे 12चा वर्ग 144 वजा 2 गुणिले 12 गुणिले x म्हणजे वजा 24x अधिक b चा वर्ग म्हणजे x चा वर्ग येईल, बरोबर हे 80.
तर आता इथे तुम्ही पाहू शकता, म्हणजे हे x आणि x काय होणार आहे, 2x वर्ग वजा हे 24x होईल आणि हे 80 वरून तिकडे 144 घ्या किंवा ह्या त्या 80ला इकडे तुम्ही डावीकडे देखील आणू शकता. म्हणजे मग पुढे काय येणार आहे, 2x वर्ग 2x हेतून जर कॉमन काढलं तर कंसात काय येणार आहे, x वजा 12 बरोबर हे वजा 64 येईल. तर वजा 64 जर इकडे आल्यावर काय होणार आहे, अधिक 64 येणार आहे. 2x वर्ग वजा 24x अधिक 64 बरोबर 0. तर आता इथे आपल्याला गुणाकार जो आहे तर तो 64 दोन्ही किती 128 आला पाहिजे आणि बेरीज जी आहे तर ती वजा 24 आली पाहिजे. असे दोन अवयव शोधायचे आहेत. तर इथे जर तुम्ही पाहिलं वजा 16 आणि वजा 8 यांची जर बेरीज केली तर ती किती येते, वजा 24 येते आणि यांचा गुणाकार केला वजा वजा अधिक होतं 16 8 28 असे, म्हणजे वजा 16 आणि वजा 8 हे याचे दोन अवयव असतील. म्हणजे असं आपण लिहू शकतो 2x वर्ग वजा 16x वजा 8x अधिक 64 बरोबर 0. तर हे 2x वर्ग वजा 16x म्हणून 2x कॉमन निघेल, कंसात राहील x वजा 8. परत ह्या वजा 8x अधिक 64 मधून वजा 8 कॉमन निघेलं, कंसात राहील x वजा 8 बरोबर 0. म्हणजे 2x वजा 8 बरोबर 0 असं आपण घेऊ शकतो दोन कंसाबद्दल एक, आणि हे x वजा 8 बरोबर 0. म्हणजे हे 2x वजा 8 8 तिकडे गेल्यावर काय होणार, अधिक 8 येणार आहे. 2x बरोबर 8, मग x बरोबर काय 8 भागिले 2 4, मग x बरोबर 4 आलं आणि हे x वजा 8 बरोबर 0, x बरोबर काय आलं 8 आलं. मग त्या संख्या कोणत्या असतील, 4 आणि 8, त्यापैकी मोठी संख्या विचारलेली आहे तर ती 8 येणार आहे. तर इथे पर्यायावरून देखील ही झाली ट्रेडिशनल मेथड. तर पर्यायावरून कसं काढायचं देखील तुम्हाला सांगतो मी आता. बघा इथे काय दिलेलं आहे आपल्याला, दोन संख्यांची बेरीज 12 दिलेली आहे आणि त्यांच्या वर्गाची बेरीज 80 दिलेली आहे. तर समजा त्यातली मोठी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर पर्याय क्रमांक ए घेतला 4. त्यातली मोठी संख्या 4 जर असेल तर लांब राहिली काय, 12तनं 4 गेले 8 राहिली, तर 4 तर मोठी संख्या येणारच नाही, हा पर्याय गेला. 6 6 12, 6चा वर्ग 36, 6चा वर्ग 36 72 येते, हे पण येणार आहे. 10चा वर्ग आणि राहिलं काय, 12तनं 10 गेले 2, 100 आणि 4 104 होतात, तर 80 विचारले म्हणून इथे फक्त एकच पर्याय तो 8. म्हणजे 8चा वर्ग आणि 4चा वर्ग म्हणजे 8 अधिक 4 12 येतं ना, 8चा वर्ग 64, 4चा वर्ग 16, दोघांची बेरीज किती येते 80 येते. म्हणून तो पर्यायावरून डायरेक्ट तुम्ही आन्सर काढू शकता. त्यातली मोठी संख्या कोणती असणार आहे तर ती 8 असणार आहे, ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. पुढे प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 46. तर आता इथे आपल्याला कोणतं अक्षर भरता येईल ते इथे आपल्याला शोधायचं आहे. तर इथे झूम करून थोडं पाहूयात. तर याप्रमाणे हे आपल्याला जे आहे तर ती इंग्लिश एक अंकमाला दिलेली आहे, अक्षरमाला दिलेली आहे. तर असं दिलेलं असतं तेव्हा काय करायचं, ह्या एकूण किती आहेत त्या मोजायच्या. इथे जर तुम्ही मोजल्या तर एकूण जे आहे तर ते 15 आहेत. तर 15चे तुम्ही 3-3चे गट करू शकता किंवा 5-5चे गट करू शकता. तर इथे जर आपण 5-5चे गट केले तर C.CCB CA.CB म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर परत CAC.B म्हणजे CACCB इथे येतं, CACCB याप्रमाणे हे गट तयार होतात. मग इथे पहिल्या गटात काय येणार आहे, C नंतर डॉट आहे म्हणून इथे A येणार आहे, CACCB हे झालं. त्यानंतर परत CACCB म्हणजे एक C गायब आहे म्हणजे इथे C आलं. परत CACC म्हणजे हे दुसरं C गायब आहे म्हणून इथे देखील C येणार. म्हणजे ACC हे जे आहे तर ते या गटामध्ये योग्य बसेल. तर ACC हे तुम्हाला कुठे दिलेलं आहे तर हे ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. तर ACC जे आहे तर ते इथे रिकाम्या जागी भरणार आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 47. तर हा देखील अतिशय सोपा प्रश्न आहे. तर इथे लक्षात घ्या, 1 2 3 4 5 6 7 आणि 9 गुणिले 72 करायचं. तर इथे एकूण संख्या किती आहे त्या मोजायच्या 8 आणि इथे किती 72 आहे. 72ला जर 8ने भागलं तर किती येतं 9 येतं. मिसिंग संख्या कोणती 8. 8 जे आहे तर ते 9 वेळेस लिहायचं किंवा डायरेक्ट तुम्ही गुणाकार देखील करू शकता. मग ह्याला 1 2 3 4 5 6 7 9 याला जर 72ने गुणलं तर सरळ त्यापेक्षा बाकीच तुम्ही शॉर्ट ट्रिक वापरण्यापेक्षा सध्या 2 अंकी संख्येचा गुणाकार आहे, गुणाकार करून टाका. ऑप्शन ए मधला आन्सर तुम्हाला भेटून जाईल 9 वेळेस 8. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 48. तर काय दिलं आहे आपल्याला इथे, प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल. तर 121 169 225. तर 121 11चा वर्ग आहे, 169 13चा वर्ग आहे, 225 15चा वर्ग आहे. म्हणजे 2 2ने फरक वाढत गेला आहे. तर पुढचा येणारा 17चा वर्ग असणार आहे. 17चा वर्ग किती असतो 289. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे 289. ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 49.
तर काय दिलं आपल्याला इथे, खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग ही 3 अंकी मोठ्यातील मोठी संख्या येईल. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या असणारा वर्ग खालीलपैकी कोणता आहे. तर पर्याय काय दिलेत, 29, 30, 31 आणि 32. तर यापैकी इथे जर तुम्ही पाहिलं तर सर्वांचे वर्ग तुम्हाला मी सांगतो. 29चा वर्ग किती असतो, 841. 30चा वर्ग 900. 31चा वर्ग किती असतो, 961. आणि 32चा 1024. इथे आपल्याला काय विचारले, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणाचा वर्ग येईल. तर 31च्या पुढे 32 हे 1000च्या वर जातं, 3 अंकी राहत नाही ते, म्हणून 961 जो आहे तर तो 31चा वर्ग येतो. म्हणून 3 अंकी मोठ्यात मोठी वर्ग संख्या खालीपैकी कोणाचा येईल तर तो 31चा येतो, 961. म्हणून ते जे आहे तर ते ऑप्शन सी आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 50. सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अणुचाचणी केली. तर 1974 साली 19 मे 1974ला राजस्थानातील पोखरण या ठिकाणी जी आहे तर ती आपली पहिली अणुचाचणी घेण्यात आली होती. त्याचं नाव काय होतं, आणि बुद्ध हसला, हे त्याचं म्हणजे सांकेतिक नाव होतं. आणि दुसऱ्या अजून 2 चाचण्या पोखरणलाच घेण्यात आल्या, पण वर्ष बदललं होतं 1998ला. तारीख काय होती, 11 मे व 13 मे, हे लक्षात ठेवा. हे देखील त्यावेळी देखील 2 अणुचाचण्या पोखरणलाच घेण्यात आल्या होत्या. आणि त्याची जे सहाय्यक म्हणजे मुख्य कोण होते त्या अणुचाचण्यांचे, तर आपले मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नियंत्रणात त्या घेण्यात आलेल्या होत्या. तर पोखरण या ठिकाणी जी आहे तर ती अणुचाचणी घेण्यात आलेली होती पहिली. तर श्रीहरिकोटाला आपले उपग्रह दळणवळण म्हणजे केंद्र आहेत. तुंबाला देखील आहे. जैतापूरला अणुऊर्जा प्रकल्प आहे. तर मित्रांनो, हा होता आपला मुंबई लोहमार्ग पोलीस भरतीचा जो आपला पेपर सुरू आहे 2 एप्रिल 2023 सालचा. त्याचा आपण इथे भाग दुसरा पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण त्याचे महत्त्वाचे असे पुढचे जे 25 प्रश्न होते तर ते स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर या 25 प्रश्नांमध्ये तुम्हाला कोणती शंका वाटली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.